लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाने आत्मनिर्भर भारत या अभियानाअंतर्गत 75 वर्ष आझादी का अमृत महोत्सव या शुभ मुहूर्तावर नगरपालिका पैठणमध्ये ठिकठिकाणी लहान थोर ज्येष्ठ पुरुष आणि महिलांसाठी ULB कोड 802770 स्वच्छतागृहाची स्थापना करण्यात आली। हे स्वच्छतागृह शौचालय छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर पत्रकार संघ कार्यालयामागे आणि भाजी मंडई लगत अशा जागी लावण्यात आले। शौचालय वापरण्याची पद्धत लाल दिवा शौचालय व्यस्त, हिरवा दिवा शौचालय रिक्त, पाणी पातळी कमी असल्यास लाल दिवा चालू बंद होईल, 5 रुपयाचे नाणे टाका, दरवाजा उघडून आत प्रवेश करा, एका वेळी एकच व्यक्ती आत प्रवेश करू शकतो। प्रवेश केल्यानंतर दरवाजा आतून कडीने बंद करावा, बाहेर येताना दरवाजा व्यवस्थित लावावा। वास्तविक पाहता या नियमांचा काहीच उपयोग नाही। त्या ठिकाणी डुकरे, मोकाट सुटलेली जनावरे याचे मलमूत्र, घाण, केर कचरा घाणीचे साम्राज्य आहे। अति दुर्गंधयुक्त वातावरणामध्ये ज्याचा अति तीव्र घाण वासाने कोणालाही चक्कर येईल अशा कचराकुंडी जागेवर लावण्यात आले। एवढ्या घाणीच्या दुर्गंधीयुक्त वातावरणातून स्वच्छतागृहात जाणे हे लहान थोर महिला पुरुष नागरिकांना मोठे आव्हानच ठरले आहे। अतिशय सुंदर अशी वास्तू ज्या ठिकाणी घाण विष्ठा पडते चुकीच्या ठिकाणी लावण्यास पैठण नगरपालिकेला कसे सुचले? हेच स्वच्छतागृह जर चांगल्या वातावरणामध्ये प्रस्थापित केले असते तर पैठण शहरातील महिला पुरुषांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून स्वच्छ भारत अभियान मिशन राबवण्यात आले असे म्हणायला हरकत नव्हती। याविषयी पैठण नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी CO साहेबांना विचारणा करून माहिती घेतली असता हे स्वच्छतागृह शौचालय आम्हाला आजपर्यंत हस्तांतर केलेले नाही आणि याविषयी आम्हाला कोणतीही कल्पना नाही असे स्पष्ट शब्दात रिपब्लिकन वार्ता प्रतिनिधींना सांगितले। मग या स्वच्छतागृहासाठी लागलेली करोडो रुपयांची साधनसामग्री निधी खर्च व्यर्थ गेला। ऐतिहासिक वास्तू पैठण नगरी ही स्वप्नांमध्ये स्वच्छ आणि सुंदर दिसणार यात काही शंका नाही। जर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील पैठण या तालुक्यात अशी अवस्था आहे तर मग अख्खा महाराष्ट्रामध्ये काय अवस्था असणार? रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी तांदुळवाडी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.